नमस्कार, मी शीतल. मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण शाळेचा डबा भाग 2 बनवणार आहेत. रोज रोज मुलांना टिफिनला भाजी चपाती दिली तर मुलं खायचा कंटाळा करतात, आवडत नाही, हे असे भरपूर कारणं मुलं देत असतात. त्यासाठी आज मी खूप छान अशी मिक्स व्हेज रोल आणि त्यासोबतच मस्त गार्लिक पराठा बनवणार आहे. तर मुलं भाजीही खातील आणि तेही आवडीने खातील. तर चला बघूया कसा बनतो आहे. आपण इथं दोघंही पदार्थ बनवण्यासाठी आधी कणिक भिजून घेणार आहोत. त्यासाठी मी इथं 1 वाटी गव्हाचं पीठ आणि चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे. आता इथं मी भाजींचं पाणी हे टाकून घेते आहे. आपण मिक्स व्हेज रोल बनवतो आहे, त्यासाठी जी भाजी वापरलेली आहे त्यातलं हे पाणी मी कणिक भिजण्यासाठी वापरते आहे. आता यात थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला सॉफ्ट अशी कणिक भिजून घ्यायची आहे. मी कणिक भिजते तोपर्यंत अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर बघा इथं आपली ही कणिक भिजून तयार झालेली आहे. यात आता मी थोडंसं तेल टाकून पुन्हा 2 मिनटं ही कणिक मस्त मळून घेते. अगदी सॉफ्ट अशी कणिक ही मळून तयार झालेली आहे. आता हिला 10 मिनटं आपण साईडला ठेवूया. तोपर्यंत गार्लिक पराठ्यासाठी लागणारं आतलं स्टफिंग बघून घेऊया. तर इथं मी बटर घेतलेलं आहे. आपण साजूक तूप घेतलं तरीसुद्धा चालेल. तर बटर हे रूम टेम्परेचरवरचं असावं. त्याचबरोबर यात मी थोडंसं चिली फ्लेक्स आणि लसूण हा बारीक ठेचून टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर. आता आपण हे सर्व पदार्थ एकजीव करून घेणार आहोत अशा प्रकारे. तर इथं हे मिक्स झालेलं आहे. आता इकडे कणिकही आपली व्यवस्थित झालेली आहे. तर लगेच याची आपण गोळे बनवायला सुरुवात करूया. तर इथं हे 3 गोळे बनवून तयार झालेले आहेत. तर लगेच लाटण्यास सुरुवात करूया. तर मी इथं एक कणकेचा गोळा घेतलेला आहे. त्याला थोडंसं पीठ लावून छान अशी चपाती लाटून घेते. चपाती लाटतो तशीच ही लाटून घेतलेली आहे. आता यावर आपण जे गार्लिकची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती अशा प्रकारे अर्ध्या भागावर लावून घेते आहे. हे लावून झाल्यानंतर यावर मी थोडंसं चीज टाकून घेते आहे. चीज अगदी ऑप्शनल आहे, मुलांना आवडतं म्हणून मी इथं टाकून घेते आहे. आणि अर्धा पोळीचा भाग अशा प्रकारे याला कवर करून घेतल्यानंतर पुन्हा अर्ध्या भागावर थोडंसं बटर गार्लिक लावून घेते आहे आणि यावर थोडंसं चीज टाकून घेते आहे. आणि पुन्हा आपल्याला ही पोळी अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे. इथं ही पोळी फोल्ड करून झाल्यानंतर थोडंसं पीठ टाकून आपण हिला पुन्हा थोडीशी हलकीशी लाटून घेणार आहोत. खूप जास्त बारीक लाटायचं नाही आहे. तर बघा इथं आपली ही पोळी लाटून झालेली आहे. हा आपला पराठा लाटून झालेला आहे. तवाही गरम झाल्यानंतर तव्यावर हा पराठा मी टाकून घेतल्यानंतर एक बाजू शेकल्यानंतर यावर मी साजूक तूप लावून हा पराठा मस्त शेकून घेते आहे. मुलं बऱ्याचदा तूप खाण्याचा सुद्धा कंटाळा करतात. तर अशा प्रकारे मुलांना पराठ्यांवर तूप लावून तुम्ही खाऊ घालू शकतात. अतिशय सुंदर टेस्ट येते या पराठ्याला. तर बघा इथं आपला हा पराठा बनून तयार झालेला आहे. बघू शकतात मस्त क्रंची दिसतो आहे. परफेक्ट. इथं हा एक पराठा झाल्यानंतर मी दुसराही पराठा पटकन बनवून घेते. तर अगदी सोपी रेसिपी आहे. लहान भुकेसाठी मुलांना मस्त असा हा पराठा तुम्ही बनवून देऊ शकतात. तर छान असा हा पराठा बघा लेयर्समध्ये बनवून तयार झालेला आहे. आता याला आधी आपण गार करून घेणार आहोत, मगच टिफिनमध्ये सर्व करणार आहोत. तर हा पराठा तुम्ही नुसता खाऊ शकतात किंवा टोमॅटो सॉस सोबतसुद्धा खाऊ शकतात. आता आपण बघणार आहोत मिक्स व्हेज रोल. तर त्यासाठी इथं मी काही भाज्या बारीक कापून घेतलेल्या आहेत. तर कोबी 1 वाटी, इथं पत्ताकोबी बारीक कापून घेतलेली आहे. त्याचबरोबर एक गाजर इथं मी किसून घेतलेला आहे. शक्यतो ह्या रोलसाठी भाज्या ह्या अगदी बारीक किंवा किसून वापरायच्या आहेत. आणि त्याचबरोबर एक शिमला मिरचीसुद्धा मी इथं बारीक कापून घेतलेली आहे. तुम्हाला याच्यात हवं असलंच तर तुम्ही अजून भाज्या ॲड करू शकतात. आता आपल्याला ह्या भाज्या मिक्स करून झाल्यानंतर यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. मी यात अजून मीठ टाकलेलं नाही आहे. आपल्याला फक्त यातलं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. तर बघा इथं हलकंसं पाणी हे निघालेलं आहे, तेच आपण कणिक भिजण्यासाठी वापरलं होतं. आता ह्या
स्टफिंगमध्ये काही मसाले आपण ॲड करूया। तर यात मी टाकून घेते आहे 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा पावभाजी मसाला। यात पावभाजी मसाला नक्कीच टाका, चव खूप सुंदर येते। आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया। आपण यात अजूनही मीठ टाकणार नाही आहेत, तर हे मिक्स करून झालेलं आहे। बघू शकतात अगदी मोकळं मोकळं हे स्टफिंग दिसतं आहे। तर पोळी लाटायला सुरुवात करूया। तर इथं मी कणकेचा गोळा घेतलेला आहे, त्याला पीठ लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे हे लाटून घेतलेलं आहे। तर पोळी लाटतो त्याप्रमाणेच आपल्याला ह्या पटकन ह्या लाटून घ्यायच्या आहेत। तर इथं मी 3 ह्या पोळ्या लाटून घेते आहे। तर इथं माझ्या 3ही पोळ्या ह्या लाटून झालेल्या आहेत, बघू शकतात। आता ह्या स्टफिंगमध्ये आपल्याला मीठ हे टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर पहिला पोळीचा लेअर अशा प्रकारे पाटावर ठेवून आपल्याला यात स्टफिंग हे अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे। व्यवस्थित चारही कडेने पसरून झाल्यानंतर यावर दुसरी पोळीचा लेअर ठेवायचा आहे आणि पुन्हा सेम प्रोसेस करायची आहे। याला फक्त थोडं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे यात हवा नसायला हवी। आपण रोल करताना नाहीतर हा रोल फुटू शकतो, त्यासाठी थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। इथं मी दुसरेही पोळीवर स्टफिंग ठेवून तिसरी पोळीने अशा प्रकारे हे प्रेस करून घेते आहे। यातली सगळी हवा निघून गेल्यानंतर आता आपण कडेने व्यवस्थित प्रेस करून घेऊया। आता चाकूच्या साहाय्याने 1 ते 1.5 इंचावर आपल्याला हे अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत। तर बघा इथं हे व्यवस्थित कापून झाल्यानंतर आता आपल्याला हळूहळू हे रोल बनवायला सुरुवात करायची आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे थोडे प्रेस करत रोल बनवून घ्यायचे आहेत। तर बघा अगदी फ्लावरसारखे हे रोल दिसत आहेत आणि हाताने व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे प्रेस करून घ्यायचे आहेत। तर बाकीचेही पटकन मी हे रोल बनवून घेते। याचबरोबर आपण शाळेचा डबा भाग 1 याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही नक्कीच बघा। तर इथं हा दुसरा रोलसुद्धा बनवून तयार झालेला आहे। तर इथं आपले हे साधारण 4 ते 5 रोल असे बनवून तयार झालेले आहेत। आता आपण यांना हलक्या हाताने लाटून घेणार आहोत, जास्त बारीक लाटायचं नाही आहे। अगदी टिक्की असते त्याप्रमाणे थोडेसे जाडसर असतात हे। तर बघा इथं हे मस्त लाटून तयार झालेले आहेत। तर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेते आणि यांना शालो फ्राय करून घ्यायचे। मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे रोल मस्त शालो फ्राय करून घ्यायचे आहेत। एक बाजू मस्त खरपूस झाल्यानंतर यांना पलटून घेते आणि बघू शकतात अतिशय सुंदर रंगामध्ये हे मिक्स व्हेज रोल बनून तयार होत आहेत। तर दुसरी बाजूही छान बनून तयार झालेली आहे। तर लगेच यांना गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते। अतिशय सुंदर टेस्टमध्ये आणि मुलं छान भाज्या खाऊ शकतील अशा वेगळ्या पद्धतीने हे मिक्स व्हेज रोल तुम्ही नक्कीच बनवून देऊ शकतात। तर इथं आपले दोघंही टिफिन बनवून तयार झालेले आहेत। लहान सुट्टीसाठी तर तुम्ही गार्लिक पराठा आणि मोठ्या सुट्टीसाठी मिक्स व्हेज रोल हा नक्कीच बनवून द्या, मुलांना नक्कीच आवडेल। कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट्स करायला अजिबात विसरू नका। भेटूया नवीन रेसिपीसोबत।